साक्री पोलीस स्टेशनमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडलेले बैल गायींच्या गाड्या यावर समाजसेवक व बजरंग दलचे कार्यकर्त्यांनी 4 दिवसात 4 गाड्या जमा केल्या असून त्या गाड्या राजस्थानमधून संभाजीनगरकडे नवापूर विसरवाडी दैवल होऊन साक्री येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी गाड्या अडवल्या। त्यामध्ये गौरक्षकांचा खूप मोठा सहभाग असल्यामुळे गौरक्षकांनी आपलं कर्तव्य पूर्ण करून त्या गाड्या पोलीस स्टेशनमध्ये जमा केल्या। तसेच त्यामध्ये कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या वाहनांवर नकली पावत्या जाऊन सोडण्याचा प्रयत्न केला। त्याला काही पोलिसांनी सहकार्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु कर्तव्यदक्ष गौरक्षक यांच्या एकनिष्ठेमुळे अखेर गुन्हा दाखल झाला। 29 रोजी एक गुन्हा दाखल झाला, 30 रोजी एक गुन्हा दाखल झाला, तर 1 तारखेला पुण्यातील आरोपी राजू रामपुत्र चंदाराम जती बंजारा निवासी गोठडा तहसील मुडवा जिल्हा नागौर राजस्थान गाडी नंबर 5028 65 83 04 77 यामध्ये लाखो रुपयाचे बैल कत्तलीसाठी आले असे गौरक्षक रुपेश मराठी, सामाजिक कार्यकर्ता शैलेंद्र भाऊ आंजगे, संतोष बाबर, रुपेश सोमनार, भूषण चंदेल, इंदर भोई, विशाल गडदरे, जयेश गोंगवडे, समाधान मारणार, संदीप गोयल, सनी बदाने यांसह गौरक्षकांनी आपलं कर्तव्य बजावलं। परंतु पोलीस स्टेशनमध्ये कुठेतरी 40,000 रुपयांचा व्यवहार झाल्याचं बोललं जातं। मग 40,000 रुपये घेणारा पोलीस कोण याचा पोलीस निरीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे गुन्हे शाखा चौकशी करणार का? सदर या गाड्यांचं कागदपत्र व त्यांच्याकडे असलेल्या पावत्यांची संबंधित विभागात सखोल चौकशी करावी अशी मागणी गौरक्षक करीत। श्रीराम, जय शिवराय, जय गौमाता। आज तारीख 1/8/2026 आज वार शनिवार। प्राणिल फाउंडेशन संस्थापक हिंदू सेने न्यायाधिती पटेल यांच्या माध्यमातून व शैलेंद्र आंजगे यांच्या सहकार्याने आज साक्री व अंबापूर गोरक्षकांना खूप मोठं यश प्राप्त झालंय। आज कत्तलीपासून 4 नंदी महाराज वाचवण्यात साक्री गोरक्षकांना यश आले। सदर कारवाई साक्री पोलीस स्टेशन मध्ये चालू आहे। जय श्रीराम, जय शिवराय, जय गौमाता। एक तांडव दुश्मनी का युद्ध में ऐसा हुआ, गांव पर सब कुछ लगा कर धर्म ने खेला जुआ। अपनी शक्ति की ध्वजा हाथों में लहराता हुआ वो चला रण। हो गया है शंखनाद, हाथ शस्त्र ले जरा, राष्ट्र के जो द्रोही हैं दंड उनको दे जरा। युद्ध स्वाभिमान का है हार। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.